लेखी बाळीसाठी लेकराबाळासाठी खर्च केले आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शिव देत नाही आणि नोंदी शिवायला त्याचं जर प्रमाणपत्र देणार असले ना की त्या तहसीलदार एटीएम पासून सगळे घेऱ्यात घेईल. मी आता गाडीत बसलं की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली त्या अधिकारीच मला चौकशीच्या घेरीत पाहिजे, कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्या बरोबर बावनकुळे साहेब देणार आहे. 19 तारखेला हा विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब त्यांनाही सांगणार आहे परळी तालुका हे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये का? जिथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कसं काय निमालीचं उत्तर पाहिजे. इथल्या लेकराबाळाने मोठं व्हायचं नाही का? इथल्या लेकीबाळींना अधिकारी व्हायचं नाही का? आणि उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? आमच्या बापदादाने आमच्या नुसते कष्टच करायचे, आमचा रेकॉर्ड असून सुद्धा. मला ते गाडी सांगितलं म्हणून बरं झालं. मला सांगितलं नसतं तर मला काय माहित होणार आहे. ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगते त्याचे काम सुविधा लावायचा प्रयत्न करतो. तुम्हाला या सांगून जातो. सरकारने किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आम्ही सारथी दिली, मराठ्यांना आम्ही महामंडळ दिलं आणि त्याला निधीच नाही. कशाला दिलं? यांची इतकी पोटतिडे घेण्याला मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना. मराठ्यांच्या लोकांना काय दिलं यांनी ते बंद पाडायचं आणि यांना जितक्या वेळेस दिलं तितक्या वेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही. आता प्रमाणपत्र काढायला सुरुवात आहे. मला आता येता गाडी सांगितलं परळीतले तुमच्या तालुक्यातले प्रमाणपत्र देत नाही. तर तहसीलदारकडे त्यांच्याकडे आता इथून गेल्यावर बघतो कसं प्रमाणपत्र देत नाही, नोंदी शोधित नाही, त्याला गायचं अंगाने का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात आमंत्रित केलं जातं. आता काही ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील हे आवर्जून हजेरी लावतात. असाच एक कार्यक्रम परळी तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. तर याच परळी तालुक्यातल्या या ठिकाणी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी नोंदींच्या संदर्भाने आपली मतं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आता परळी तालुक्यात नोंदी या शोधल्या जात नाहीये. परळी तालुका हा महाराष्ट्रामध्येच आहे, पण परळी तालुक्यातल्या नागरिकांवर येथील अधिकारी हे मोठ्या प्रमाणावर अन्याय करतात असा आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्याचसोबत ते हे देखील म्हणाले की परळी तालुका हा काय अफगाणिस्तानमध्ये आहे का? हा तर महाराष्ट्रातच आहे ना. मग महाराष्ट्रातल्या इतर तालुक्यांमध्ये जर का नोंदी शोधल्या जात असतील तर तशा नोंदी या परळीतल्या देखील शोधल्या गेल्या पाहिजे. का शोधल्या जात नाही हा प्रश्न मी आता थेट बावनकुळे साहेबांसोबत मांडणार आहे. तसेच समितीचे जे अधिकारी आहेत किंवा समितीचे जे अध्यक्ष आहेत अशा मंडळींच्या समोर देखील मांडणार आहेत आणि स्पेशली विखे साहेबांच्या समोर देखील आपण हा प्रश्न मांडणार असल्याचं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मंडळी, आता आपण परळीमध्ये बोलतो आहोत आणि परळीच्या संदर्भाने बोलायचं झालं तर परळीमध्ये एक हाती सत्ता ही गेली कित्येक वर्ष मुंडे फॅमिलीच्या हातात राहिलेली. धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेला परळी आणि या परळीत मराठा समाजावर होणारा अन्याय या विषयाला मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी वाचा फोडली आहे. परळीत येऊन त्यांनी ही तुफान अशी फटकेबाजी केलेली आहे, शाब्दिक फटकेबाजी केलेली आहे. तर अशा पद्धतीनं परळीत मनोज जरांगे पाटील हे व्यक्त झालेत. याबद्दल
तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.